सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी येथील गवंड वस्ती परिसरात शेतातील पत्र्याच्या शेडसमोर बांधलेली म्हैस आणि तिचे रेडकू अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. भोपसेवाडी येथील शेतकरी हनुमंत शंकर नरळे यांच्या शेतात ही जनावरे बांधण्यात आली होती. 2 ऑगस्ट रोजी रात्री जनावरे शेड समोरील मोकळ्या जागेत बांधून नरळे कुटुंबीय घरी गेले होते. दरम्यान 3 ऑगस्ट रोजी पहाटे 5च्या सुमारास शेताशेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. रात्री 2च्या सुमारास नरळे यांची गाय आणि कालवड सुटलेल्या अवस्थेत आढळल्याचे त्यांनी सांगितले. मात्र म्हैस आणि रेडकू त्यांच्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर नरळे यांनी तातडीने शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळेस म्हैस आणि तिचे रेडकू गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजूबाजूचा परिसर आणि शेजारील गावांमध्ये शोध घेऊनही जनावरे मिळून आली नाहीत. चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये अंदाजे 40,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची मुरा जातीची म्हैस आणि 3,000 रुपये किमतीचे मुरा जातीचे लहान रेडकू अशी एकूण 43,000 रुपयांची जनावरे आहेत. अज्ञात चोरट्याने जनावरे चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत हनुमंत नरळे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. शेतातील जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या चोरीचा तपास करून जनावरे परत मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.